मुलीला HIV मुळे मृत्यू झाल्याची अफवा पसरल्यानं कुटुंबाला वाळीत टाकण्यात आलं। बीडच्या आष्टीमधील ही धक्कादायक घटना समोर आली आहे। HIV मुळे मुलीचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती पसरवून बदनामी केल्याचा कुटुंबियांनी आरोप केला आहे। HIVच्या अफवेमुळे पीडित कुटुंबातील महिलेकडून 2 वेळा आत्महत्येचा प्रयत्न देखील झाल्याचा आरोप कुटुंबानं केला। ही अफवा पसरवण्यामध्ये आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचं कुटुंबाचं म्हणणं आहे। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले। बोलतोय बीड सांगितून। हा बोला। हा ते आपलं रिपोर्टचं म्हणलं आला का रिपोर्ट आपला? रिपोर्ट नाही आला, पत्र दिलेलं त्या दिवशी आल्याच्यानंतर हे होईल ते आता ते हा रिपोर्ट आल्याच्यानंतरच हे होईल सांगितलंय का? हा हा साईडलाच आपल्या बाईचा तर अंत्यविधी झाला बरोबर आहे, होय। त्याच्यामध्ये ऐकून घ्या ना। हम्म. आपल्या बाईचा अंत्यविधी आपलं मरण कशामुळे सांगू तुम्हाला? हा HIV आणि कॅन्सर ह्याच्यामुळे मृत्यू झालेला आहे। असं हा त्याच्यामुळे डॉक्टर काय बोलत होते, नातेवाईक कुणी जवळ येऊन देऊ नका, असा प्रॉब्लेम येतो। माईक वाढ नाही ना? नाही फक्त तुम्हाला सांगतो मी, फक्त बोललेलं आहे। आणि तुम्हाला आता तुम्ही मुलीचे वडील आहेत ना, हो बरोबर आहे, होय होय। त्याच्यामुळे तिला अंत्यविधी आलेलं आहे, आपलं ते मरण आलेलं आहे। त्याच्यामुळे अंत्यविधीला कोणी पाहुणे जवळ येऊन देऊ नका असं डॉक्टरचं मत आहे। माझं म्हणणं आहे, एक तर अफवा काय, एखाद्याला एखादा आजार असेल तर त्याला ट्रीटमेंट दिली पाहिजे। त्याच्यात अफवा आणि असं कशासाठी, कशाला कुणाला कॉर्नर कव्हर करावं कुठल्याही आजाराबद्दल। आणि एड्स हा अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे होतो आणि त्याच्यात उलट आपण अशा लोकांना आधार दिला पाहिजे, त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे। त्यामुळे एड्स जरी झालं असलं किंवा नसलं, अनेक पेशंट्स आज जगामध्ये आहेत ज्यांना एड्स झालेला आहे। त्याच्यामुळे ह्या खूप गांभीर्याने आणि अतिशय संवेदनशीलपणे आपण असे सगळ्यांनी विषय हाताळले पाहिजेत।